सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघ सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या मंगलमय प्रसंगी सिद्धार्थनगर गावाचं नाव सिद्धार्थनगर वराड सिम येथे बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये आपण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहात। अत्यंत सुंदर वाजत गाजत डीजेवरती गाण्यामध्ये आपण सुंदर अशी छोटेखानी धम्म रॅली संपन्न केली। अत्यंत उत्साहाने आपण सर्वच जण या कार्यामध्ये सहभागी झालात। श्रद्धा संपन्न उपासकाच्या वतीने अत्यंत सुंदर असं हे नियोजन करण्यात आलं। सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना तुमच्याप्रती व्यक्त करतो। वाघ सरांनी सांगितल्याप्रमाणे जळगावमध्ये आमचा वर्षावास आहे आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये वेगवेगळ्या विहारावरती जावं, धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा हा दृष्टिकोन आहे। आणि त्यामुळे जिथे जिथे विहार आहेत किंवा आपले समाज बांधव धार्मिक आहेत अशा ठिकाणी आम्ही धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं या वर्षावासामध्ये आयोजन केलं आणि बऱ्यापैकी गावामध्ये आम्ही धम्मदेशना देण्यासाठी प्रवचन करण्यासाठी जात असतो। आज आपण अत्यंत उत्साहाने या धम्मदेशनेला श्रवण करण्यासाठी आला आहात। खरं तर रॅलीमध्ये जरा जास्त वाटले लोक नाही गेले का घरी? रॅलीमध्ये जरा जास्त संख्या होती कारण रॅलीमध्ये गाणे होते एक ना बाबासाहेबांचे छान छान आणि सुंदर असं हे रॅलीचं नियोजन बघा श्रद्धा संपन्न सोनवणे बापू सोनवणे सरांनी केलं। फोनावर फोन कुठं हा कधी येता कुठं आले कुठपर्यंत आहे असं चालूच होतं। वाघसाहेबांचे वाघसाहेबांना फोन वाघसाहेबांचे मला फोन म्हटलं जाऊया आपण। अत्यंत उत्साहाने बघा हा कार्यक्रम आपण संपन्न केला। खरं तर बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्या सद्धम्माचं आचरण करणे, सद्धम्माला जाणणे, सद्धम्माला समजून घेणे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे। हा वर्षावासाचा कालावधी आहे। आपल्याकडे छोटेखानी विहार आहे। वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये रोज आपण धम्मदेशना श्रवण केली पाहिजे। रोज आपण विहारामध्ये आलं पाहिजे। बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं ग्रंथाचं आपण वाचन केलं पाहिजे। बाबासाहेबांच्या जीवनचरित्राचं आपण वाचन केलं पाहिजे कारण त्यामुळे एक धम्म संस्कार आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो। धम्म संस्कार जर आपल्या मनामध्ये निर्माण झाला तर खऱ्या अर्थाने आपल्याला एक सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी हा धम्म संस्कार सहाय्यक ठरत असतो। कारण भगवंताचा धम्म आपल्या हितासाठी आहे, आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी आहे आणि त्यामुळे रोज येता का विहारामध्ये? नाही ना? अच्छा, रविवारी दर संडेला म्हणजे बाबासाहेबांच्या आदेशाला अनुसरून किमान रविवारी का होईना आपण विहारामध्ये आलं पाहिजे। मुलाबाळासह आपण विहारामध्ये आलं पाहिजे कारण धम्म संस्कार बघा आपल्यावरती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। संस्कारेण संस्कृती असं म्हटलेलं आहे। संस्कारातून संस्कृती निर्माण होत असते आणि त्यामुळे तुमच्या लहान मुलावरती चांगले धम्माचे संस्कार झाले पाहिजे। तुमचे लहान मुलं घडले पाहिजे, त्यांना धम्माचं ज्ञान आत्मसात झालं पाहिजे
आणि त्यामुळे रोज विहारामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. विहारामध्ये का यावं, कशासाठी यावं, धम्म का श्रवण करावा, कशासाठी श्रवण करावा. मानवी जीवन बघा वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाने ग्रासलेला आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहे आणि त्या सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करण्यासाठी भगवंताचा बघा हा धम्म आहे. आणि त्यामुळे विहारामध्ये आल्यानंतर विहार जिथे विशेष आहार आपल्याला प्राप्त होत असतो, जिथे धम्माचा आहार आपल्याला प्राप्त होत असतो, जिथे जीवन जगण्याची कला आपल्याला संपादन करता येत असते, ते म्हणजे विहार असते. आणि त्यामुळे विहारामध्ये आपण आलं पाहिजे. रोज तर ठीक आहे, समजून घ्या आपलं येणं होत नाही, तसं तर रोज जरी आपण आलं तरी काही फरक पडत नाही. 1 तासभर आपल्या स्वतःसाठी आपण दिला पाहिजे. 1 तासभर आपण विहारामध्ये आलं पाहिजे. धम्माचे संस्कार आपण आपल्यावरती करून घेतले पाहिजे. कारण हा धम्म बघा बाबासाहेबांनी आपल्याला दिला. कधी काळी आपल्याला धम्म श्रवण करण्याची मुभा नव्हती, कधी काळी चांगलं बोलण्याची सुद्धा आपल्याला मुभा नव्हती, ऐकण्याची सुद्धा मुभा नव्हती, चांगलं खाण्याची मुभा नव्हती, चांगलं वस्त्र घालण्याची मुभा नव्हती, चांगल्या घरामध्ये राहण्याची मुभा नव्हती. परंतु हा जो सर्व काही बदल आहे, हा सर्व बदल केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे झालेला आहे. आणि त्यामुळे आज बघा अत्यंत सुंदर बघा पांढऱ्या वस्त्रामध्ये आपण सर्वजण आहात. अभिमानाची गोष्ट आहे, स्वाभिमानाची गोष्ट आहे की अत्यंत धम्ममय वातावरणामध्ये आपण आज या ठिकाणी बघा जमला आहात. मनुष्याच्या जीवनामध्ये धम्माचं आचरण हे अत्यंत सुखदायक ठरत असते. भगवंताचा धम्म हा अत्यंत सुखकारक आहे आणि त्यामुळे धम्माचं आचरण आपल्या जीवनामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण तरुण मंडळी सुद्धा बऱ्यापैकी धम्म रॅलीमध्ये होते बघा. बाबासाहेबांना तरुणांकडून खूप अपेक्षा होती, कारण बाबासाहेब असं म्हणतात, तरुणपणामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते, एक शक्ती असते, आत्मबल असते. आणि त्यामुळे धम्म मार्गामध्ये जेव्हा तरुणी येत असते, तर धम्म हा गतिमान होतो असं भगवंतांनी म्हटलं आहे, बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलं आहे. आणि त्यामुळे शिक्षणासोबत सोबत आपण धम्माचं आचरण सुद्धा आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आपल्या जीवनाची उन्नती तर शिक्षणामुळे होते, कारण आपल्या जीवनामध्ये सर्वांगीण उन्नतीचा मार्ग जर कोणता असेल तर तो म्हणजे शिक्षणाचा आहे. आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं शिक्षण आपण संपादन केलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात, एक वेळ आपण उपाशी राहावं, परंतु आपल्या मुलाबालांना खूप चांगल्या प्रकारचं आपण शिक्षण द्यावं. कारण आज भौतिक दृष्ट्या जी काय आपली प्रगती झाली आहे, भौतिक दृष्टिकोनातून जे आपल्याला धनसंपदा प्राप्त झाली आहे किंवा सर्वांगीण उन्नती जर आपली कोणती झाली असेल तर ते शिक्षणामुळे झाली आहे. आणि त्यामुळे आपण खूप चांगल्या प्रकारचा आपल्या मुलांवरती एक शिक्षणाचा संस्कार आपण दिला पाहिजे. खूप चांगल्या प्रकारे त्यांना शिकवलं पाहिजे. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसतं. मनुष्याच्या जीवनाचा सर्वांगीण विकास जर आपल्याला करायचा असेल तर शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. कारण शिक्षणामुळे आपल्या मनामध्ये असणारं जे अज्ञान आहे, जे कर्मकांड आहे, ईश्वरवाद आहे, बुवाबाजी आहे, अंधश्रद्धा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या संकल्पना आहे, या सर्व प्रकारच्या संकल्पनेला आपण नष्ट करू शकतो जर आपल्या मनामध्ये शिक्षण असेल तर. आपण ज्ञानी असेल, विद्वान असेल, पंडित असेल, वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान आपण संपादन केलं असेल. भगवंत असे म्हणतात की मनुष्याने तारुण्यामध्ये जे काही प्राप्त करायचं असतं ते सर्व काही प्राप्त केलं पाहिजे. परंतु तारुण्य जर मनुष्याचं निघून गेलं, तरुणपण जर मनुष्याचं निघून गेलं, तर मनुष्य सहजासहजी जे काही आपल्याला प्राप्त करायचं आहे तर तो प्राप्त ते करू शकत नाही. आणि त्यामुळे तारुण्यामध्ये मेहनत करणे अर्थात आपलं उत्तरीय जीवन सुखपूर्वक जगणे. परंतु तारुण्यामध्ये जर आपण मौजमजा केली असेल, तारुण्यामध्ये जर चांगला आपण अभ्यास नाही केला, चिंतन नाही केलं, मनन नाही केलं, चांगला अभ्यास नाही केला, आपण परिश्रम नाही केले, मेहनत नाही केले,
तर बघा आपलं उत्तरीय कार्य हे अत्यंत दुःखामध्ये जात असते. आणि त्यामुळे ज्या मनुष्यांना आपलं उत्तरीय कार्य म्हणजे आपलं वैवाहिक जीवनाच्या नंतरचं जीवन जर सुखपूर्वक आपल्याला जगायचं असेल तर तारुण्यामध्ये बघा आपण मेहनत केली पाहिजे, परिश्रम केला पाहिजे. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये उन्नतीचा मार्ग एक शिक्षण आहे. आणि शिक्षणासोबत सोबत आपण धम्म मार्गाचं सुद्धा आत्मसात केलं पाहिजे. कारण ज्या शिक्षणासोबत ज्या ज्ञानासोबत शील नसेल, सदाचार नसेल, नीतिमत्ता नसेल तर तो मनुष्य मात्र संसारामध्ये आदर्श व्यक्तिमत्व आपलं निर्माण करू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आदर्श व्यक्तिमत्व जर निर्माण करायचं असेल तर धम्म तुमच्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. शील सदाचार तुमच्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. जसं आता आपण शील ग्रहण केलं, पंचशील तुम्ही घेतलं, या पंचशिलाचं आपण आचरण केलं पाहिजे, पंचशिलेचं आपण पालन केलं पाहिजे. जसं 5 शील आपण ग्रहण केले, ऐक नाही, मी कुठल्याही म्हणजे पानाती पाता वेरमणी शिक्षापदं समादियामी असं शील आपण ग्रहण केलं. याचा मराठी अर्थ काय होतो बरं? कोण सांगेल? कोण सांगेल? पानाती पाता वेरमणी शिक्षापदं. आता शील ग्रहण केले की नाही तुम्ही, ते आपण पालीमध्ये ग्रहण केलं, तर त्याचा मराठी अर्थ कोणाला येतो? कोणालाच नाही येत. बघा बरं, म्हणजे येतो कोणाला? हातवर करा. हा, नाही. बघा बरं, 1956 साली बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला. 56 ते 2025 किती वर्ष होतात? तुम्हीच काउंट करा आणि तुम्हीच लक्षात ठेवा. ऐक, एवढे वर्ष जरी झाले तरी धम्मातील पंचशील जर आपल्याला येत नसेल किंवा पंचशिलेचा अर्थ जर आपल्याला पाठ नसेल तर धम्मामध्ये बघा आपली प्रगती अत्यंत झिरो आहे. कारण जर सुखपूर्वक जीवन जगण्याचा मार्ग जर तुम्हाला माहित नाही तर तुम्ही सुखाला कसे प्राप्त होसाल? तुम्ही सुख कसं निर्माण करसाल? तुमच्या जीवनामध्ये सुखाचा मार्ग कसा निर्माण होऊ शकेल? म्हणून त्यामुळे बघा आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे, धम्माला आपण जाणलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झाला. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून बुद्धाचा धम्म मी तुम्हाला देत आहे. कारण तुमचं जर मन मजबूत नसेल, तुम्हाला जर नैतिक बल प्राप्त होत नसेल तर तुमच्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाकडे तुम्ही कशी वाटचाल करसाल? केवळ बुद्ध जयंती अत्यंत उत्साहामध्ये करणे, भीम जयंती अत्यंत उत्साहामध्ये करणे, म्हणजे केवळ भीम जयंती उत्साहामध्ये करणे, 14 एप्रिल उत्साहामध्ये करणे म्हणजे केवळ आपण बौद्ध आहोत असा त्याचा अर्थ बिलकुल होत नाही. जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही बौद्ध आहात, मग बौद्ध आहात तर बुद्धांची तत्व काय, बुद्धांचा सिद्धांत काय? जर बुद्धांचा सिद्धांत तुम्हाला विचारलं आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला नाही आला तर तुम्ही बौद्ध कसे मग? ऐकले, हा प्रश्न लोक तुम्हाला विचारू शकतात. आणि त्यामुळे बांधवांनो बघा आपण धम्माला जाणलं पाहिजे, धम्माला आपण समजून घेतलं पाहिजे, धम्माचं आपण आचरण केलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की जीवन जगण्यासाठी जेवढी अन्नाची आवश्यकता आहे, अन्न हवाय ना आपल्याला, पाहिजे की नाही? सकाळी संध्याकाळी दुपारी आपण भोजन ग्रहण करत असतो. जेवढं आपल्याला जीवन जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने एक आदर्शपूर्ण जीवन जगण्यासाठी, स्वाभिमानपूर्ण जीवन जगण्यासाठी आपल्याला बघा धम्माची नितांत आवश्यकता असते. जर धम्म आपल्या सोबत नसेल, जर नीतिमत्ता आपल्या सोबत नसेल, जर सदाचार आपल्या सोबत नसेल तर आपण धम्मपूर्वक आचरण करू शकत नाही. आणि जो मनुष्य धम्माचं आचरण करू शकत नाही तर त्या मनुष्याने सुखाची अपेक्षा करू नये. भौतिक सुख जर तुम्हाला प्राप्त होत असेल, बघा भौतिक आपली प्रगती झाली आहे धम्म दीक्षेमुळे. ऐक ना, बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला आणि धम्म दीक्षे दिल्यामुळे काही प्रमाणामध्ये आपण ज्या रूढी असतील, चाली असतील, परंपरा असतील, ईश्वरवाद असेल, आत्मा परमात्मा कर्मकांड, या सर्व प्रकारच्या गोष्टीला बघा काही प्रमाणामध्ये मनुष्याने सोडलं. ज्या ज्या लोकांनी काही प्रमाणामध्ये त्याचा त्याग केला, त्याला सोडलं, त्या त्या लोकांची बघा प्रगती झालेली आहे.
म्हणजे भौतिक आपली प्रगती झाली. आज आपल्याकडे खायला आहे, आज आपल्याकडे राहायला चांगल्या प्रकारचं घर आहे, आपल्याकडे चांगल्या प्रकारची गाडी आहे की नाही. ह्या सर्व प्रकारच्या भौतिक सुखसुविधा बघा आपल्याला आता फार मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त झालेल्या आहे. बांधवांनो, केवळ भौतिक संपदा जर आपल्याला प्राप्त झाल्या आणि केवळ भौतिक संपदेमुळेच जर आपल्याला सुख प्राप्त झालं असतं तर कशाला लागलं असतं, आहे की नाही. कारण सिद्धार्थ गौतमाला काय कमी होती सांगा बरं. तुमचं सिद्धार्थ नगर आहे की नाही. सिद्धार्थ नगर आहे की नाही. सिद्धार्थ नगर आहे. सिद्धार्थ यांच्या वडिलांचं नाव काय होतं? राजा सिद्धोधन, आहे की नाही. सिद्धार्थाला बघा राहण्यासाठी एक महाल होता, हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये राहण्यासाठी महाल होता, पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी महाल होता. 3 ऋतूमध्ये 3 महाल होते. 1000 नांगर त्यांच्या शेतामध्ये चालत होते. राजाचे पुत्र एवढी धनसंपत्ती, भविष्यामध्ये राजा बनणार आहेत, तरी सुद्धा बघा सिद्धार्थ गौतमाने त्या सर्व प्रकारच्या भौतिक धनाचा त्याग केला. कशासाठी केला? सुख प्राप्त करण्यासाठी. सुखाला प्राप्त करण्यासाठी त्यांनी बघा हा त्याग केलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे भौतिक संपदा तर असावी, गरिबीचं भगवंताने कधीही समर्थन केलेलं नाही. बाबासाहेबांनी सुद्धा गरिबीचं कधीही समर्थन केलेलं नाही. बाबासाहेब तर म्हणतात की गरिबी हे सर्वात मोठं दुःख आहे. गरिबी हे सर्वात मोठं दुःखाचं कारण आहे. या गरिबीला पूर्णपणे आपण नष्ट केलं पाहिजे. या गरिबीला पूर्णपणे आपण नाहीसं केलं पाहिजे. मेहनतीने, घाम गाळून, कष्टाने आपण धनसंपदा कमावली पाहिजे. शील पालन केल्यामुळे मनुष्य श्रीमंत होतो. शील पालन केल्यामुळे मनुष्याला धन प्राप्ती होते. शील पालन केल्यामुळे मनुष्य आपल्या सर्व प्रकारची उन्नती करू शकतो. मग आता शील पालन केल्यामुळे धन संपदा कशी प्राप्त होते, ऐक ना. मनुष्याला साहजिक आहे प्रश्न निर्माण होऊ शकतो की शीलाचं पालन केल्यामुळे मनुष्याला धनसंपत्ती कशी प्राप्त होऊ शकते. जसं 5वं शील आहे, सुरा मेर यमज्जपबाद ठाणा वेरमणी शिक्षापदं समाधियावे. त्याचा मराठी अर्थ होतो की मी कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करणार नाही. आता नशिली पदार्थाचं सेवन जर मनुष्य करत नसेल, ऐक ना, म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल असं, मनुष्य जर दारू पित नसेल, मनुष्य जर सिगारेट पित नसेल, मनुष्य जर तंबाखू मावा खात नसेल, किंवा मनुष्य कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नसेल, तर मनुष्याची आर्थिक उन्नती होते का आर्थिक हानी होते सांगा बरं. दारू पिणाऱ्या मनुष्याची उन्नती होते की हानी होते? तरुण सांगा, बांधवांनो सांगा, काय होते? हानी होते की नाही? कोणती कोणती हानी होते सांगा बरं. शारीरिक हानी 1, आर्थिक हानी 2, कोणती? कौटुंबिक हानी 3, आणखी आणखी काय? धम्माचं आचरण समजून घ्या, होत नाही. बऱ्यापैकी समजून घ्या. पिता का तुम्ही दारू? नाही ना. नाही तर मग तुम्हीच हानी सांगायच्या आणि तुम्हीच घ्यायचं, आहे की नाही. असं नाही झालं पाहिजे. तर बघा आर्थिक हानी, शरीराची हानी होते. बघा अत्यंत महत्वपूर्ण सांगितलं. शरीराची आपली निसर्गाने दिलेलं एवढं मोठं अनमोल हे शरीर आहे बघा, ऐक ना. दारू पिल्यामुळे शरीराची हानी होत असते. हा मनुष्याच्या जीवनातली सर्वात मोठी हानी आहे. आपली आर्थिक हानी सुद्धा होत असते, आहे की नाही. कौटुंबिक हानी म्हणजे परिवार सुखपूर्वक राहू शकत नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती विश्वास कोणी ठेवत नाही बघा. दारू पिणाऱ्या मनुष्यावरती कधीही विश्वास मनुष्य ठेवत नाही. दारू पिणारा मनुष्य नेहमी कर्जबाजारी असतो. कारण त्याला घरून जर पैसा दिला जात नाही तर तो उसनवारी करतो, ऐक ना, दुसऱ्याकडून घेतो, तो कर्जबाजारी सुद्धा होतो. आणि सगळ्यात महत्वाची हानी, दारू पिणाऱ्या माणसाला कोणी मुलगी सुद्धा देत नाही, आहे की नाही. लोकांना जर माहित झालं की हा लय दारू पितो, हा लय दारू पिदाडा आहे, तर अशा लोकांना कोणी मुलगी देईल का? देणार नाही. कारण लोक म्हणतील हा स्वतःच पोट भरत नाही तर माझ्या लेकीचं काय पोट भरेल, आहे की नाही. म्हणजे त्याची बघा ती सुद्धा हानी होत असते. म्हणजे एका शीलाचं पालन केल्यामुळे एवढ्या प्रकारची बघा हानी आपली टळू शकते. मग बाकीचे शील सुद्धा आहे की नाही. खोटं न बोलल्यामुळे, खोटं जर मनुष्य बोलत नसेल तर मनुष्य सत्य बोलत असेल
सत्यवादी मनुष्य असेल, काम सत्याने करत असेल, काम प्रामाणिकपणे करत असेल, चोरी करणार नाही तो मनुष्य, प्राण्यांची हत्या करणार नाही तो मनुष्य, व्यभिचार करणार नाही तो मनुष्य, कोणत्याही प्रकारे कुणाला लुटणार नाही, खोटं बोलणार नाही, निंदालास्ती करणार नाही, चहाडी करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं मी सेवन करणार नाही. हे 5 सील आपण आपल्या जीवनामध्ये बघा धारण केले पाहिजे. या 5 सीलाचं आपण आचरण केलं पाहिजे. या 5 सीलाचं आचरण करणारा मनुष्य या संसारामध्ये कधीही दुःखाला प्राप्त होत नाही. त्याच्या जीवनामध्ये कधीही आध्यात्मिक आणि भौतिक दुःख सुद्धा येत नाही. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण सातत्याने बघा शीलाचं पालन केलं पाहिजे. ज्ञान तर आपण संपादन केलंच पाहिजे. परिश्रमपूर्वक ध्यान मनन चिंतन आपण केलं पाहिजे. चांगल्या प्रकारचं चिंतन आपण नेहमी केलं पाहिजे. आपण उत्साही असलं पाहिजे. धम्म आचरण करत असताना, काम करत असताना, मेहनत करत असताना, परिश्रम करत असताना आपण अत्यंत उत्साही असलं पाहिजे. उत्साही जर मनुष्य असेल तर बघा धम्माचं काम करू शकतो. उत्साही जर मनुष्य असेल तर स्वतःची उन्नती करू शकतो. उत्साही जर मनुष्य असेल तर स्वतःची बघा प्रगती करू शकतो. परंतु आळशी मनुष्य असेल, प्रमादी मनुष्य असेल, चांगले काम करण्यासाठी मनुष्य टाळटाळ करत असेल, दिरंगाई करत असेल, आजचं उद्या करू, उद्याचं परवा करू, परवाचं नंतर करू, अशा प्रकारचं जर मनुष्य टाळटाळ करत असेल तर त्या मनुष्याची कधीही उन्नती होत नाही. तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये बघा कधीही प्रगती करू शकत नाही. बांधवांनो, हा धम्म बघा फार मेहनतीने बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. अत्यंत परिश्रमाने हा धम्म आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेबांची मुलं बघा मृत्यूला प्राप्त झाले. बाबासाहेबांची 4 मुलं मृत्यूला प्राप्त झाले. बाबासाहेबांना किती मुलं होते? किती होते सांगा बरं नाव बाबासाहेबांच्या लेकरांची. बाबासाहेबांच्या लेकरांची नावं सांगा. सांगा ना. असं काय वाईट नाही का वाटू तुमची परीक्षा घेत असं नाही आहे. म्हणजे प्राथमिक नॉलेज आपल्याला असलं पाहिजे बघा. म्हणजे किती मला हे सांगायचं आहे की म्हणजे किती प्राथमिक नॉलेज सुद्धा बघा आपण आत्मसात करत नाही बघा. बाबासाहेबांचे अनुयायी आपण आहोत. मोबाईलवरती तासनतास तुम्ही बघता. मोबाईलवरती बघा सर्व जगाचं नॉलेज आहे. आता जर तुम्ही ChatGPTला विचारलं की बाबासाहेबांच्या लेकरांची नावं किती, कोणकोणते, एका सेकंदामध्ये तुम्हाला सांगते बघा. ऐका AI इकडे ChatGPT एका सेकंदामध्ये तुम्हाला जे जे पाहिजे ते ते बघा ते नॉलेज आपल्याला मिळत असते. मोबाईलचा सदुपयोग आपण केला पाहिजे. केवळ व्हॉट्सअप वापरणे, केवळ फेसबुक वापरणे, केवळ इंस्टा वापरणे, केवळ रील्स बघणे एवढ्यावरती मर्यादित बघा आपलं जीवन नसावं. आपलं जीवन हे मोबाईल हा चालतं बोलतं विद्यापीठ आहे. मोबाईल सध्या चालतं बोलतं हे विद्यापीठ आहे बघा. मोबाईल तुम्हाला जे जे हवं असेल, तुम्हाला जे जे पाहिजे ते ते मोबाईल मध्ये बघा मिळते. आज आम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार बघा मोबाईलच्या द्वारा करतो. एक आमचं YouTube चॅनल आहे प्युरिटी ऑफ माइंड. तुम्ही सर्च करा बघा. प्युरिटी ऑफ माइंड चॅनल द्वारा लाखो फॉलोअर्स आहेत बघा आपले. आणि या चॅनलच्या माध्यमातून आम्ही धम्माचा प्रचार प्रसार करतो. असंख्य उपासक उपासिका चॅनलवरून नंबर घेऊन आम्हाला फोन करतात, म्हणते आमच्याकडे निमंत्रण आहे धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं. आणि त्यामुळे मोबाईलचा बघा खूप चांगला आपण उपयोग केला पाहिजे. ऐक ना, मोबाईलचा आपण चांगला सुद्धा उपयोग बघा करू शकतो. आपला ज्ञानाचा संग्रह वाढवण्यासाठी आपण बघा मोबाईलचा उपयोग केला पाहिजे. तुम्हाला रोज प्रवचन येतील, लिंक येतील, हे सुद्धा प्रवचन आपण चॅनलवर टाकणार आहोत. तुम्ही त्याला सबस्क्राईब करा, एक ना फॉलो करा. आणि त्यामुळे तुम्हाला रोज रोज प्रवचन ऐकायला मिळतील बघा. तुम्ही रोज धम्मश्रवण केला पाहिजे. आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, रोज आपण धम्मश्रवण करू शकतो, रोज आपण नॉलेज घेऊ शकतो. कारण नॉलेज मनुष्याच्या जीवनामध्ये धम्माचं बघा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, ही संधी आहे आपल्याला. आपलं जीवन बघा क्षणभंगुर आहे. कधी केव्हा कुठे मनुष्याच्या जीवनाचा काही भरोसा नाही आहे, ऐक ना. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपलं चांगलं आयुष्य आहे, या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण बघा चांगले कर्म केले पाहिजे. आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे. आणि कुशल कर्म पुण्यकर्म करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांची 4 मुलं बघा मृत्यूला प्राप्त झाली.
बाबासाहेबांचा राजरत्न नावाचा मुलगा मृत्यूला प्राप्त झाला, बाबासाहेबांचा गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला, बाबासाहेबांचा रमेश मृत्यूला प्राप्त झाला, बाबासाहेबांची इंदुमती मुलगी मृत्यूला प्राप्त झाली आणि बाबासाहेबांचे यशवंत, ज्यांना आपण भैयासाहेब असं म्हणत असतो, केवळ ते एकमेव बघा जिवंत होते. बाबासाहेबांची प्रिय पत्नी रामू वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाली. बाबासाहेबांना अनेक आजार सुद्धा होते, तरी सुद्धा बघा बाबासाहेबांनी एवढे परिश्रम केले, एवढी मेहनत केली, आपल्याला हा धम्म दिला. भारताला संविधान दिलं बाबासाहेबांनी. शेवटच्या क्षणी बाबासाहेबांनी बुधाने त्यांचा धम्मग्रंथ लिहिला. बांधवांनो, फार मेहनतीने, फार परिश्रमाने बाबासाहेबांनी बघा आपल्याला हा धम्म दिला. आणि त्यामुळे बाबासाहेब म्हणाले की हा धम्म रथ जर तुम्हाला पाठीमागे नेता येत, समोर तुम्हाला नेता येत नाही, तर किमान पाठीमागे तुम्ही त्याला खेचू नका. त्या धम्मरथाची चाके 4 आहेत. भिक्खू आहे, भिक्खुणी आहे, उपासक आहे, उपासिका आहे. आणि त्यामुळे सर्वांनी मिळून धम्माचा बघा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. सार्वजनिक रूपाने आपण धम्माचं अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे बघा सातत्याने या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे. पौर्णिमा आपण साजरी केली पाहिजे. दर पौर्णिमेला आपण एकत्र आलो पाहिजे, आहे की नाही? दर पौर्णिमेला आपण 4-5 लोकांनी मिळून खीरदान केली पाहिजे. म्हणजे हे जे संस्कार असतात बघा, हळूहळू जे आपण संस्कार देत असतो, पौर्णिमेचा संस्कार असेल, उपोषणाचा संस्कार असेल, एखाद्या महापुरुषांच्या जयंतीचा संस्कार असेल, आहे की ना, पुण्यतिथीचा संस्कार असेल, तर विहारामध्ये ते सार्वजनिक रूपाने आपण संपन्न केले पाहिजे. कारण तुमच्या लेकरांना जर महापुरुष कळाले नाही, तुमच्या लेकरांना जर महापुरुष समजले नाही, तर त्यांचा आदर्श त्यांच्या समोर बघा राहणार नाही. आणि त्यामुळे संपूर्ण जग बाबासाहेबांचा आदर्श घेते, संपूर्ण जग भगवंताचा आदर्श घेते. आणि त्यामुळे बघा आपल्या या खानदेश पट्ट्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार बघा फार कमी आहे, फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ती आपली नैतिक जबाबदारी आपण धारण केली पाहिजे. माझी जबाबदारी आहे, मी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, अशा प्रकारची भावना आपण निर्माण केली पाहिजे. आणि त्यामुळे बघा या खानदेशामध्ये आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून, म्हणजे विशेष रूपाने जळगाव शहरामध्ये 4-5 वर्षावास आमचे झालेले आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही वर्षावास करतो, जेणेकरून लोकांना धम्माचं ज्ञान व्हावं, लोकांना धम्माचे संस्कार व्हावे या दृष्टिकोनातून, आणि या जळगाव शहरामध्येच काम करावे या दृष्टिकोनातून बघा आपण जळगाव पासूनच अत्यंत रमणीय अशा ठिकाणी 16.5 एकर जागा बघा खरेदी केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये फार मोठं सेंटर तिथं आपण निर्माण करणार आहोत. कारण या भागामध्ये धम्म सेंटर निर्माण होणं, संस्कारिक सेंटर निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. तिथे वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, आहे की नाही, मुलांचं ट्रेनिंग सेंटर असेल, भिक्खू ट्रेनिंग सेंटर असेल, 10-10 दिवसाचे, 20-20 दिवसाचे, महिन्याचे, 3-3 महिन्याचे आपण शिबिर सुद्धा तिथे घेणार आहोत, जेणेकरून मुलांना धम्माचे संस्कार झाले पाहिजे. 1 महिन्यापर्यंत आपण धम्माचे त्यांना प्रशिक्षण देणार आहोत. आणि त्यामुळे गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये धम्माचं आचरण करणारे तरुण पिढी निर्माण झाली पाहिजे. धम्माचं आचरण करणारे उपासक उपासिका निर्माण झाली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये तिथे चांगल्या प्रकारचं स्कूल असेल, एक हॉस्पिटल असेल, सुंदर 80 फूट बुद्धमूर्ती निर्माण करण्याचा आमचा मानस आहे, संकल्प आहे. म्हणजे एकंदरीत बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी बाबासाहेब असं म्हणाले, मला जर आयुष्य मिळालं, म्हणजे मला जर आयुष्य लाभलं, तर माझं उर्वरित आयुष्य मी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवणार आहे. तर परंतु बाबासाहेबांना काय आयुष्य मिळालं नाही बघा. बाबासाहेबांचा संकल्प होता, संपूर्ण भारत मी बौद्धमय करेल. बाबासाहेब तर नाही आता, बाबासाहेबांचा विचार आपल्यासोबत आहे, बाबासाहेबांचं तत्वज्ञान आपल्यासोबत आहे, बाबासाहेबांचा आदर्श आपल्यासोबत आहे. मग हा आदर्श घेऊन बाबासाहेबांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो, आहे की नाही, आपण काय प्रयत्न करतो, आपण काय परिश्रम करतो, मी माझं काय योगदान देऊ शकतो, आहे की नाही. कारण हे जीवन जे सजलेलं आहे, आज जे आपण पोटभर खाऊ शकतो बाबासाहेबांमुळे, जे आपण चांगलं राहू शकतो बाबासाहेबांमुळे, हे सर्व जे काही भौतिक आपल्याला प्राप्त झालं आहे, ते बघा केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही लक्षामध्ये घ्या, तुम्ही जागरूक व्हा.
बांधवांनो, आणि त्यामुळे धम्माचं तुम्ही आचरण करा. रोज दर रविवारी का होईना आपण सर्व लोकांनी विहारामध्ये आलं पाहिजे. दर रविवारी बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना आपण घेतली पाहिजे. धम्म संस्कार आपल्या मनावरती रुजण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अधिक तर काही बोलणार नाही, कारण आज दिवसभर बघा शेड्यूल बिझी आहे. हा चौथा प्रवचन आहे आजचं हे. आता इथून जाऊन पुन्हा कुठे सुनसगावला इथून जाऊन पुन्हा प्रवचन द्यायचं आहे. त्यामुळे अधिक काही बोलणार नाही. पुन्हा कधीतरी तुमच्याकडे आम्ही नक्कीच येऊ, पुन्हा तुम्हाला मार्गदर्शन करू. म्हणजे अशा पद्धतीने आपण पुन्हा 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 हे धम्माचे संस्कार आपण घेतले पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आजची धम्मदेशना इथे संपन्न करतो. आज आपण खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलं, खूप चांगल्या प्रकारे धम्माचं कार्य केलं. असेच धम्माचे कार्य पुन्हा 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 वारंवार आपण आपल्या जीवनामध्ये बघा केले पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो आणि वेळेच्या अभावी ही छोटीशी धम्मदेशना या ठिकाणी संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.